अरे मला जगायचं नाही, तुम्ही थांबू नका, निघायच ना. अयो मामा उठवा की, अहो कट होईल त्यांचं. अरे काय कट होईल? अहो रेल्वे आलो पाय कट होईल. असं म्हण की मग. हा आतापर्यंत आयुष्यात चुकून गेल्या मुली तुम्ही तिघ येड्या भोकाची काय करताय हे बघाय आलोय मी कवी आबुली. अहो कवी बावड्या नाही तर द्यायला आलाय. काय द्यायला आलाय? अहो जीव द्यायला आलाय. असं म्हण की मग. हा तुम्ही मला म्हणताय की इथं द्यायला आलाय जीव. कवी आबुली इथं आलाय, आता तुम्ही कशाला नका भिऊ. आणि तुम्ही इथनं उठा पटकन, जर गांडीवने गेली रेल्वे तर डॉक्टर विचार करेल ह्याला कुठनं शिवू. ए कवेड नीट बोल बर का. अहो कवी ही जीव का देतात माहितीये का? ह्यांचं सारखं झोपतंय, कामच करत नाही म्हणून. काय झोपतय? अहो ह्यांचं पोरग सारखं झोपा काढतं, काम करत नाही म्हणून. असं बोल की मग. कवी आबुलीच्या केसांची पडते छान आकडी. जरा तुम्ही ट्रेनचा विचार करा, तुम्हाला धडकून बिचारी होईल वाकडी. तुझे कव्या, ए कव्या, तुला काळजी नाही रेल्वेची तर तू 50 रुपये दे, मी जातो इथनं. आणि रे संप्या, अरे मला झोपतय ना तर तू चल उठवायला, नाही तर तू दे 50 मला. अयो मामा आता एक काम करा, तुम्ही त्यांच्या हातात द्या. काय देऊ यांच्या हातात? अहो पैसे माझ्याकडे नाहीत. मदत करायला आलतो मी महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध कवी, पण मला कुठं माहित होतं की इथं जमल्या सगळी येड झाली. तुझ्या आईला तुझ्या मग आता कविता करून लय डोकं खाल्ले, आता तुला रेल्वे खाली तुमचं. ह्याचं लय नाटक झालंय र. रेल्वे होती ह्याला रेल्वे खाली घालतो.